हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद माने बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सावरा बाबा महाराज की जय। सर्व साधु संतान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः। दयाच्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जलभास गेला, साक्षात परमात्मा मद भेटविला। विष्णू कसा मी श्रीपाद पाहू केला, विष्णू कसा मी रामदास पाहू केला। नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद्र प्रबोधा पराप्रमय प्रमदा। नमो ज्ञानेश्वर माऊली, नमो ज्ञानेश्वर माऊली। कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय। सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सद्गुरु माने बाबा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान सद्गुरु सावरम बाबा महाराज की जय। अध्याय 9 आणि 9व्या अध्यायातील ही ओवी आहे। माऊली म्हणतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। उपाधी कोणती उपाधी? तर एक कार्य उपाधी आहे आणि एक कारण उपाधी। कार्य उपाधी ही मलिन आहे आणि कारण उपाधी ही शाश्वत आहे। दोन उपाध्या सांगितल्या या ठिकाणी। परंतु भगवंताची शुद्ध उपाधी आहे आणि जीवाची मलिन उपाधी आहे। कान्होबा तुझी भोंगडी चांगली, कान्होबा तुझी भोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे। कान्होबा तुझी भोंगडी चांगली, भगवंताची शुद्ध उपाधी आहे आणि जीवाची म्हणजे तुमची आमची मलिन उपाधी आहे। रक्तरेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली, ही आपली घोंगडी आहे। पण ही घोंगडी भगवंताने तुम्हा आम्हाला दिली, ही नवा ठाई पाठवून दिली। 9 ठिकाणी याला चित्र आहे, तरी सुद्धा ही घोंगडी कशी आहे? भगवंताने आपल्याला दिलेली आहे। मग शरीर केवळ भोग भोगण्यासाठी आहे का काही साध्य करण्यासाठी आहे? तुम्हा आम्हाला शरीर मिळालं, पण कळालं का? जर कळालं असतं तर मात्र आपण विषयाच्या चरवणी करी आयुष्याची गाळणी किंवा विषय ओढी भुलले जीव, आता कोण करील यांची कीव, न उपजे नारायण भाव, पावनी ठाव नरदेहा, कोण सुख धरिले संसारी। विषयामध्ये रममान झालो असतो का? भगवंताने या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज तुम्हा आम्हाला ही उपाधी, कोणती उपाधी? तर शरीर हीच उपाधी आहे आणि मरण ही उपाधी आहे।
जन्माला येणं आणि मरणं ही तुम्हाला आम्हाला उपाधी पाठी लागली. परंतु साधू संतांच्या बाबतीत जर विचार केला, संतांच्या बाबतीत जर विचार केला तर उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा. साधू संत निर्विकल्प विकल्पामध्ये गेले आणि तुम्ही आम्ही त्या उपाधीमध्ये अडकलो. एक परमात्मा सोडला तर बाकी सगळी उपाधी. या सृष्टीमध्ये भगवंताने 9-10 प्रकारची सृष्टी निर्माण केली आणि या 10 प्रकारामध्ये 9वा तुमचा आमचा नंबर लागतो. किती? 10 प्रकारची सृष्टी निर्माण केली. पहिल्या सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी का विरोत्तमा वेळा ईसा ब्रह्मा एकला होता. ना म्हणजे ईश्वरा ते ओळखू शके, ना सृष्टीही करू शके, तो थोर गेला एके नामे केली. ब्रह्मदेव हा भगवंताच्या विष्णूच्या नाभीतून निर्माण झालेला आहे. भगवंत हा विष्णूच्या, आता बघा पुढे आपल्याला विषय आहे तो, आता तो महत्वाचा दिवस आहे की कशासाठी किम कार्यतम, क्रिया म्हणजे कार्य आणि कर्म, ह्याच्यासाठी आपण आलेलो आहोत. कशासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत त्याचा विषय पुढे येईल. परंतु विष्णूच्या नाभी कमळातून निर्माण झालेला ब्रह्मदेव हा पुत्र आहे. विष्णूचा पुत्र आहे, तरी देखील त्याला प्रश्न निर्माण झाला की सृष्टी कशी निर्माण करावी, काय करावं. मग भगवंताने एकांतामध्ये नेलं आणि एकांतामध्ये नेऊन अनादी काळाचं जे पूर्वी मनुला, विश्वाकुला, सूर्याला आणि अर्जुनाला जे दिव्य ज्ञान सांगितलं, ते ज्ञान विष्णूने आणि मानसपुत्र जे आहे ब्रह्मदेवाला एकांतामध्ये पेरणी करतो. बाबा सांगायचे आपण पेरणी करतो ना, झाकून का उघड्यावर. बाबा सांगायचे भात जर आपण पेरतो, गहू पेरतो, जर धान्य पेरायचं असेल तर एकांतामध्ये का उघड्यामध्ये. तसं हे अनादी काळाचं तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान भगवंताने पूर्वी मनुला, ईश्वाकुला, सूर्याला सांगितलं. अर्जुना अरे ऐक रे बाबा, ऐक, तुला मी एक गुह्य ज्ञान सांगतो, माझ्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट मी तुला सांगतो, जी पूर्वी मी माझ्या माता पित्याला सांगितली, माझ्या आई वडिलांना सांगितलं नाही, बंधू बलिपत्राला सांगितलं नाही. माझी लक्ष्मी माझ्या पायाजवळ होती. लक्ष्मी आईची जवळीक पत्नीला आपण व्यवहारातली सगळ्या गोष्टी सांगतो की नाही. 2 चाक आहेत की नाही संसारातली. जर संसार करायचा असेल तर पती आणि पत्नी एकत्र येऊन आपला जे काय घरातला संसार कारभार असतो तो आपण सांगतो. पण अनादी काळाचं गुह्य ज्ञान, अरे अर्जुना, हे मी माझ्या पत्नीला देखील सांगितलं नाही, तिच्यापासून राखून ठेवलं, तिला सांगितलं नाही, आई वडिलांना सांगितलं नाही. पण हे गुह्य ज्ञान मी अर्जुना तुलाच आणि फक्त तुलाच सांगतो. ऐक रे बाबा, भूय एव महाबाहो. हे महाबाहो अर्जुना तू ऐक. 10व्या अध्यायामध्ये सांगितलं की काय, भूय एव महाबाहो. हे महाबाहो अर्जुना, पुन्हा 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 तेच तेच ऐक. श्रीपाद बाबा ज्या वेळेला भोटीला कार्यक्रम चालू होता आणि बाबांचं कीर्तन, 2-4 जण असे बोलले, बाबा आता तेच तेच सांगणार. काय बोलले बाबा, आता तेच तेच पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतात. भोटीला कार्यक्रम होता त्यावेळेला. पण त्याला काय कळलं, जर 5वीच्या विद्यार्थ्याला 10वीचा जर पोर्शन सांगितला, अभ्यास सांगितला तर कळेल का. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे, मग मार्गाचे बळे निश्चित ठाके. 2 प्रकारचा मार्ग सांगितला, एक विवंत मार्ग आणि एक पिपीलिका मार्ग. पिपीलिका एक आंब्याचं फळ आहे आणि त्या आंब्याच्या फळावर जर पक्षाला जायचं असेल तर तो काय करीन, पक्षी काय करीन, पक्षी फळाशी झोंबे जैसा पटकन जाईल. आणि मुंगीला जर जायचं असेल तर मुंगी काय करीन, हळूहळू ढाळे ढाळे. ढाळे ढाळे म्हणजे ह्या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, मग मार्गाचे निबळे निश्चित ठाके. त्याप्रमाणे माझ्या श्रीपाद बाबाने तुम्हा आम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट, काय भाग्य असेल आपलं,
या भागामध्ये आपल्या या गावडी गावामध्ये बाबांचं आगमन झालं. बाबा आले, तुम्ही परम भाग्याचे आहे. सावळाराम बाबांचं पण आगमन झालेलं आहे. दोन्ही महात्मे या गावामध्ये आले, या गावाचं कल्याण झालेलं आहे. भिवडी नाही बरं का, कल्याण झालं, कल्याण. त्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सोनारपाड्याच्या नंतर दावडी गावचा 2 नंबर लागतो परमार्थामध्ये. आता तुम्ही किती, आता माझे संतोष महाराज आहेत, त्या ठिकाणी नारायण महाराज आहेत, आमचे जावई आहेत, विठ्ठल महाराज ही जुनी व्यक्ती होती. विठ्ठल महाराज आमच्या 1980 सालामध्ये श्रीपाद बाबांच्या कीर्तनामध्ये पखवाज वाजवायचे. विठ्ठल महाराज आता त्यांच्या 2 मुली या परमार्थामध्ये त्यांनी वाहून घेतलं. त्यांचा वारसा जपला विठ्ठल महाराजांचा. त्याच्यानंतर आमचे मुंडे महाराज, दत्तात्रय महाराज मुंडे आहेत. या गावामध्ये सोन्यासारखं आज या ठिकाणी भजन चालू आहे. सुंदर असं भजन चालू आहे. हरिपाठ आमच्या बहिणी वर्ग या ठिकाणी सुंदर असा हरिपाठ आहे. कशाची उणीव आहे? 2 चांगले कार्यकर्ते बाबांनी तयार केले. आमचे संतोष महाराज आहेत, आमचे दत्तात्रय मुंडे, कीर्तन भजन. बाहेरची माणसं आणण्याची गरज सर्व या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्व उपलब्ध आहे. भजन आहे, कीर्तन आहे, नामस्मरण आहे आणि हरिपाठ आहे. बाबांनी व्यवस्था केली. श्रीपाद बाबांनी ज्या वेळेला सुरुवातीला बाबांना खूप त्रास झाला या गोष्टीचा बरं का. सुरुवातीला बाबांचालीमध्ये असताना ठराविक लोक असायची, फक्त मोजकी लोक. नारायण बाबांनी त्या वेळेला नोकऱ्या भरपूर होत्या लोकांना, गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला लोक होती, पण व्यसनाधीन होती. पगार घरामध्ये कोणाचा जात नव्हता. प्रत्येक जण कंप्लेंट करायचे बाबा, आणि ते नारायण बाबांना त्याच्यावर औषध द्यायची क्रिया होती. पण बाबांना विचारून बरं का, आपल्या गुरुवरती एवढी निष्ठा होती की बाबांना विचारल्याशिवाय कधीच कोणाला हे करत नव्हते. आणि मग त्यांचा 3 दिवसामध्ये बावनचालीमध्ये तो पाला मिळायचा. आता बावनचालीमध्ये रेल्वे कॉलनीमध्ये ती वस्तू राहिलेली नाही. ती फक्त त्या दिवशी मी बघितली जामखेडला ती वस्तू पाला तो वनवल्ली तिथे त्या ठिकाणी आहे. आता इकडे दुर्मिळ झाली. ती जर 3 दिवस दिली तर त्या ठिकाणी दारू व्यसन बंद व्हायचं. आणि मग नारायण बाबांनी मोठ्या बाबांकडे ते गिऱ्हाईक द्यायचं. बाबा आता ह्याला तुम्ही मार. असं करता 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 संपूर्ण परिसर माझ्या बाबांनी हरिया डोंबिवली विभाग, ठाणे जिल्हा आज व्यसनाधीन केला. सगळ्यांची कुटुंब सुखी केली. कशामुळे केली? त्यावेळेला अशाही परिस्थितीमध्ये त्यांचा संसार सुखी झाला. मला सांगायचंय मुद्दा ह्या होता की ह्या भूमीला माझे श्रीपाद बाबा, माझे सावळाराम बाबा या ठिकाणी आलेले आहेत. या गावाचं नक्कीच सोने झाल्याशिवाय राहणार. आणि आता ती हळूहळू ती प्रगती होत जाते. आणि म्हणून 2 मार्ग जे आहेत, एक विहंग मार्ग आहे आणि दुसरा पिपिलिका मार्ग आहे. पिपिलिका म्हणजे मुंगीचा मार्ग. ह्या ढाळीवरून त्या ढाळीवर, त्या ढाळीवरून त्या ढाळीवर, त्याला पिपिलिका मार्ग आहे. पण माझ्या श्रीपाद बाबांनी ज्ञानोबारायांच्या नंतर महान कार्य केलं. त्या कार्याला जोड नाही की तोड नाही. हरी भजनी ढवळीले जग, हरी भजनी ढवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. सावळाराम बाबाने एक रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्हा, परंतु माझ्या श्रीपाद बाबाने कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र ढवळून काढला. आता कसा काढला? काय युक्ती केली असेल? बाबांनी ज्या वेळेला, आता बाबांचे गुरुबंध होते, लाटे गुरुजी होते, बाळूजी गुरुजी होते, इकडे दिगंब बाबा होते, 4 महात्मे होते या ठिकाणी. पण ज्या वेळेला राहुरीला बाबांचं कीर्तन आणि तो समाज, 82ची गोष्ट आहे, 82ची, तो समाज राहुरीला पाहिला. कोण? श्रीपाद बाबा. ते नाव माळोजी गुरुजींच्या कानावर गेलं आणि ते बघायला आले. बाबांचं कीर्तनाला उभे राहिले होते. रूपाची चाल झाली. माळोजी गुरुजी आणि बाबांची भेटाभेट झाली. कासवीसारखं प्रेम, गुरुबंधू दोघं. आणि कासवीसारखं प्रेम झालं. बाबांनी शरणागती
केला आणि लगेच पेटा काढून माळूजी गुरुजी माळू गुरुजींनी सांगितलं की आम्ही सुद्धा आम्हाला सुद्धा केरोबाबाने हे दिले, पण आम्ही झाकून ठेवलं, त्याचा प्रसार आणि प्रचार केला नाही. परंतु माझ्या श्रीपाद बाबाला कौतुक केलं, बोले वा वा वा. राहुरीचा तो समाज त्या ठिकाणी आमच्या विठ्ठल महाराजांची अवस्था ही आम्ही पहिलीच वेळ पाहिली बरं का. दिंडीमध्ये जात असताना विठ्ठल महाराज आमचे आणि त्या ठिकाणी अवस्था, आता नारायण बाबा रोज आम्हाला बसवायचे ध्यानाला, अशी अवस्था होते. असं दिसतंय का, तसं दिसतंय का, परंतु आम्ही म्हणायचं काय नाही दिसत बाबा, कारण ध्यानच करत नव्हतो. अभ्यासावरी गहन, पाठामध्ये ज्ञान आणि ज्ञानावरी ध्यान विषयी ध्यानाला महत्व दिलं, फार महत्व दिलं. आणि ध्यान अवस्था आमच्या विठ्ठल महाराजांची त्या ठिकाणी झाली तेव्हा आम्हाला आनंद वाटला. अरे वा, बाबा आतापर्यंत सांगत होते, नुसतं सांगत होते, असं होईल तुमचं, तसं होईल, अनुभवाच्या गोष्टी, पण आम्हाला तसं काय होत नव्हतं. पण त्या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळालं आणि त्या ठिकाणी विठ्ठल महाराजांची आपली अवस्था झाली. गाये नाचे ओढे आपुलिया चंदेचे, पांढरे पांढरे काटे राहुरीला, ते काटे आम्हाला टोचायचे, पण काही झाले नाही बरं का, अशी अवस्था होती. आणि म्हणून बाबाने हे महान कार्य केलं, परंतु 4 राष्ट्रांमध्ये हे ढवळून काढलं बरं का. आता काय केलं असेल, परमार्थामध्ये दांडगाई कामाची, बाबा सांगायचे दांडगाई कामाची परमार्थात अहम ममतेची या लवण सवडी, मातेन पवतीच बापुडी, आणि म्हणून जन्म मरणाच्या दुतडी ढवळीत गेली. अहम मम जितका वाढेल तितका तो वाया जाईल. अहम ममतेच्या लवण सवडी, मातेन पवतीच बापुडी, आणि म्हणून जन्म मरणाच्या दुतडी ढवळीत ठेला. माऊली सांगतात की जन्म मरण चुकवायचंय ना, ही संधी आता आपल्याला मिळाली, पुन्हा मिळेल याची गॅरंटी मागुता हाच जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जाणसी, हे तो न घडे सायसी, कार्य अंधवसी जाणून या बाबा. अरे बाबा ऐक, आता पुन्हा आपल्याला मनुष्य देह मिळेल याची गॅरंटी नाही. काळ लढाच्या तोंडी घातली लोण्याची उंडी, मासी पंख पाकडी तव हे सरे. मासीला पंख फडफड करायला वेळ लागतो, पण मरायला वेळ लागत नाही. म्हणून धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, मानी संताचे वचन, मानी संताचे वचन, धरी धरी आठवण. जे वचन तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे, ज्यांना त्यांना ते चाकायला मिळाले, ते शेवटच्या श्वासापर्यंत टिकून ठेवणं. विसर पडला की त्याच्यावर यायचं, विसर पडला की त्याच्यावर यायचं. बाबा काय करायचे, आपला भ्रम, आपली भ्रांती घालवायची. तुमच्या जवळ असलेली वस्तू, त्याच्यावर काही आवरण आलेलं आहे, त्याच्यावर भ्रांती आली, भ्रांती पासून हिरतले, गुरुवाक्य म्हणत होतले. माऊली सांगतात भ्रांती ही समोर गेली, दिसू लागली वाट, नाचत प्रेमे छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठगा. भ्रांती बाबाने आपली घालवली, आपल्यावर आवलेला आवरण दूर केलं आणि आपल्याला आपल्या ठिकाणी स्वस्वरूपाची ओळख करून दिली. काय केलं, कधी विस्मृती झाली, कधी विस्मरण झालं, तर मागे मातेच्या उदरामध्ये ज्या वेळेला आपण होतो तेव्हा भगवंताला अहोरात्र एक श्वास आपला वाया जात नव्हता. 21,600 वेळा त्या भगवंताची अहोरात्र स्मरण करत होतो. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे मुनी आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. देवा मी तुला विसरणार नाही. आणि त्यावेळेला मातेच्या उदरामध्ये काय होतं, रव रव दुर्गंधी गा, काय रव रव दुर्गंधी, अमोक काय रव रव दुर्गंधी, अमंगळ तिचा बांधा,
स्मरे त्या हरिहरा पर्यदे मदासा सोहम सुसुरी. त्या मातेच्या उदरामध्ये काय कंडिशन होतं, दुःख आहे. आणि अशा स्थितीमध्ये तो जीव, तुम्ही आम्ही सगळे बरं का, त्याच्यामध्ये सगळे जीव. आणि त्या आता असा जगामध्ये एकही माणूस असा नाही की हात जोडून मातेच्या उदरामध्ये हात जोडलेला असेल, असा एकही माणूस नाही बरं का. मातेच्या उदरामध्ये जगात, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगाची गोष्ट, असा एकही माणूस नाही जो हात जोडून विनंती देवाला केली. परंतु धरणी वायू लागता स्मरण वश्रे तत्वता ओळखू लागे माता पिता कोहम 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 रडे. विस्मृती झाली. आणि त्यांनी या जगाकडे पाहिलं, वास्तविक पाहता ओळखू लागे माता पिता. मायेमध्ये अडकला. मायेमध्ये अडकल्यामुळं स्वस्वरूपाला विसरला. स्वस्वरूपाला विसरला. आणि विसरल्यामुळं तुम्हा आम्हाला हे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे दुःख भोगावं लागतंय. विसरला. मग त्याची ओळख कोण करून देईल? संतांना कळवळा. साधू संत माया बाप जे कादयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे माहेर, तीही केले कृपादान, मस्तकी ठेविला कर, माया मोह निरसाले, शुद्ध झाले कलेवर, बोध दिला मद सांगाते, मार्ग दाविला नीट, भ्रांती समूळ गेली, दिसू लागली वाट. बाबाने तुम्हा आम्हाला काय केलं? अंधारातून प्रकाशाकडे नेलं. अज्ञानातून काय ज्ञानाकडे नेलं. आपल्या तिकडचा प्रकाश, जे काय अंधार झाला होता, काय झाला होता, आवरण आले होतं, ते आवरण दूर केलं आणि आपल्याच ठिकाणी असलेली स्वस्वरूपाची ओळख करून दिली. पंचीकरणाचा एक दृष्टांत आहे की सिंहाचा बछडा आणि तो मेंढराच्या कल्पामध्ये जाऊ लागला. त्या धनगराने त्याला लहानाचा मोठा केला. त्याच्यावर त्या धनगराची एवढी प्रीती जडली जशी त्या जड भरत राजाची हरणावर बसली तसं. आणि मग त्या मेंढराच्या कल्पामध्ये तो सिंहाचा बछडा लहानाचा मोठा झाला. परंतु कर्म धर्म संयोगाने काय झालं? एक दिवस ओरिजिनल सिंहाने, अनुभवजन्य माणूस पाहिजे परमार्थामध्ये, बोले तैसा चाले त्याची वंदना. बोलतो एक, करतो एक, त्याला आचरण शुद्ध बांधले पाहिजे. कसा पाहिजे? त्याचा आचार, विचार आणि उच्चार शुद्ध पाहिजे. आणि त्याच्याच वचनामध्ये पावर तयार होते. जो सतत भगवंताचं नामस्मरण भजन करतो त्याला सांगितलं माऊलीने, वाचा सिद्धी पावन आज्ञा बरुहार. सतत भगवंताने नामस्मरण केल्यामुळं वाचेमध्ये तप निर्माण होतं. आणि ते वाचेमध्ये तप का होत नाही? तर आपली साधना कमी पडते. साधना, आता साधन तर काय आहे? साधन आपल्याला मनुष्य देह मिळालं, साधन मिळालं, पण साध्याकडे जाण्यासाठी आपल्याला त्या अहोरात्र भजन करण्याची गरज आहे. अर्जुनाला सांगितलं भगवान, अरे अर्जुना, जवळी अर्जुना तो बोधू भेटेना म्हणा, तवची या साधना भजावे लागे. साधन कुठपर्यंत? प्रवास कुठपर्यंत करायचा आहे? का पळतच राहायचंय? पळत राहायचंय? कुठपर्यंत पळायचंय? थांबायला पाहिजे ना कुठेतरी. जोपर्यंत आपल्याला आपलं स्टेशन येत नाही, ज्या स्टेशन पर्यंत आपल्याला जायचंय तिथपर्यंत आपण उतरलो एसटी मधून. पण एसटी आपली आहे का? एसटी आपली आहे? तसं हे शरीर आपलं आहे का? मनुष्य शरीर आपलं आहे? काही कार्यासाठी दिलेलं आहे. कार्य झालं की ज्याचं त्याला परत करायचंय. केवळ भोग भोगण्यासाठी मनुष्य शरीर नाही. खावं, प्यावं, ल्यावं आणि एक दिवशी निघून जावं, त्याच्यासाठी मनुष्य ते आहे. बाबाने चांगला जर विचार केला तर 84 लक्ष योनीमध्ये शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. मनुष्य देह तुम्हा आम्हाला सगळ्या भगवंताने सगळ्याला सगळं काय दिलं? मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना सगळं दिलं. काय काय दिलं?
काय काय दिलं असेल? आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनीशी समान वाटून टाकलं सगळ्यांना. भगवंताने भेद केला. माझ्या श्रीपाद बाबाने संत उदार उदार भरले अनंत भांडार. संताजवळ काय आहे? त्यांनी उदार अंतस्करणाने तुम्हाला आम्हाला वाटलं. जे स्वतः केरोबाबाकडून माझ्या ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथाकडून त्याला मिळालं. ते लोपलेलं जे ज्ञान होतं. आतापर्यंत पूर्वीचा काळ एकाने एकाला शिष्य करायची परंपरा होती. नाथ संप्रदाय. निवृत्तीनाथाने माझ्या निवृत्तीनाथाने आणि ज्ञानेश्वर महाराजांना दिलं. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हे पहा तुम्ही आज माझे गुरु आहात, परंतु आतापर्यंत हे मी प्रतिज्ञा केले. ज्ञानेश्वर महाराज जगाची आई का झाली? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, दरुशनी हरिता, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा का झाली आई? 17वीचे स्तनदेशी, अनुवादाचा हनुरेगासी, समाधी बोधे निजावसी म्हणून साधका माऊली. 17वीचे स्तन माझ्या ज्ञानोबारायांनी तुम्हाला पाजलं. आहा अगा स्तनी दूध माऊली. बघा काय ओवी, काय ओवी मानते बघा माऊली. सुंदर ओवी माऊलीने टाकलेले. अगा स्तनी दूध की गोड परी स्तनासी नव्हे की गुण. स्तनात आईच्या मातेच्या उदरामध्ये स्तनात असलेलं दूध गोड आहे. मग तिने राखून ठेवावं का त्या मुलाला द्यावं? स्तनात मातेच्या स्तनात असलेलं दूध गोड आहे, कीर आहे, गोड आहे, पवित्र आहे. त्या मुलाला द्यावं की राखून ठेवावं? तसा अर्जुना मी अनादिकाळाचं दिव्य ज्ञान मी तुला देतो. तुझ्यावर उपकार करतो, उपकार करतो. त्याच्यामध्ये भगवंत सांगतात माझा स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे? भगवंत त्यावेळेला सांगतात तुला मी हे ज्ञान दिलं, पण त्याच्यामध्ये माझा स्वार्थ आहे. श्रीपाद बाबांनी, मी कुठे जाणार नाही बरं का, तिथेच आहे. श्रीपाद बाबांनी काय युक्ती केली? आता थोडंसं इकडे तिकडे होत आहे, कारण वेळ आपल्याला सगळं सांगता येणार नाही. आणि म्हणून जेवढं मला शक्य असेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न, कारण मला बाबांचे जे श्रवण केलेलं आहे तेच सांगणार आहे. मी स्वतःच्या पदार्थ काही सांगणार, त्यांचं श्रवण करण्याचा मला फार मोठा योग आला. त्यांच्या जवळ बसून, त्यांच्या मांडीवर बसून खेळण्याचा मला योग आला. धन्य काय उतराई होवी कवण्या. फार माझं भाग्य आहे. मला आनंद वाटतो त्या गोष्टीचा, कारण बाबूदादाची गाडी आणि मी ड्रायव्हर असल्यामुळं त्यावेळेला मी लहान लहान मुलं होती त्याचा विचार केला नाही. बाबूदादा सांगितले चला आता आमचे ड्रायव्हर कोण आहेत? आमच्या म्हात्रे बाबांचे ड्रायव्हर कोण आहेत? परमेश्वर दादा आहे, स्वतः देव आहे. तसा मी बाबूदादाचा ड्रायव्हर. त्यावेळेला बाबूदादा आयल्यातले कोण होते? अध्यक्ष होते आपल्या आनंद संप्रदायाचे. पण जिथे जिथे बाबांचा विस्तार कसा झाला तो थोडक्यात सांगतो. जिथे जिथे बाबांची कीर्तनं असतील, बाबांची शाळेवर मेळावा व्हायचे. 1.5 दिवसाचा मेळावा, 2.5 दिवसाचा मेळावा आणि फार तर 3.5 दिवसाचा मेळावा. याच्या पलीकडे नाही. लोकांना वेळ नाही, टाइमपास नाही म्हणून थोडक्यातच. आणि त्यावेळेला बाबाने कार्यकर्ते घडवले. कार्यकर्ते कसे घडवले की प्रत्येक गावामध्ये, आता या गावामध्ये आमचे 2 कीर्तनकार कार्यकर्ते तयार झाले. आमचे नारायण बाबा आहेत, त्यांना सुद्धा 2-3 वेळा उभं केले. आमचे जावळे आहेत आणि जे जे काही ही भजन मंडळी आहेत सगळी उत्कृष्ट. त्या दिवशी दादाने अभंग पण छान म्हटला होता. आणि अशा स्थितीमध्ये कार्यकर्ते तयार केले. कार्यकर्ते तयार केल्यामुळं काय केलं? प्रत्येक गावामध्ये वैष्णव मेळावा आणि तिथे त्याला ती जबाबदारी दिली. भाऊ हे तुम्ही सांभाळायचं, भाऊ हे तुम्ही सांभाळायचं, भाऊ. आणि असं कारण एकट्याला हे शक्य नाही ना. जरी महात्मे असले तरी एकट्यालाही शक्य नाही. 4 जण 4 दिशेला गेले. त्यांना मग नंतर रामदास बाबांची साथ मिळाली. रामदास बाबा तर काय संप्रदायात होते, गाढा अभ्यास त्यांचा होता. त्यांच्या अभंगामध्ये किंवा कीर्तनामध्ये चाल मांडण्याची आमची, कारण घाबरायचो, मध्ये तोंड घालायची त्यांच्यावर हिंमत नव्हती. बाबांच्या कीर्तनामध्ये मात्र कुणीही प्रमाण देत बाबा काय बोलत नव्हते. पण रामदास बाबांच्या कीर्तनामध्ये कुणी प्रमाण स्वर चुकला तरी थांबवायचं, कारण गाढा अभ्यास होता. संप्रदाय वारकरी संप्रदायाचा अभ्यास असल्यामुळं त्यांना दुर्दर्शन करायचं. त्याच्यात हे आणखी मिळालं आणि मग रामदास बाबांची जाऊन मिळाली. त्यांनी मग
इथून जे सुरुवात केली, इगतपुरीपासून जे सुरुवात केली ते पार मनमाड भुसावळ पार अगदी तुमच्या ह्याच्यापर्यंत दिल्लीचं टोक गाठलं, तिकडे सुरत आणि इकडे कर्नाटक अशी टोकं त्यांनी बॉर्डरी लाईन पकडली. कशी पकडली असेल तर कार्यकर्ते युक्ती केली. परमार्थामध्ये एकट्याचं काम नव्हे एकल्याचा खेळ आणि म्हणून मेळ जमवला. बाबांनी मेळ जमवला, त्यांना कार्य करायचं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी जे कार्य केलं तेच कार्य माझ्या श्रीपाद बाबांनी केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला ज्ञान वाटण्याचा प्रयत्न केला, तोच प्रयत्न माझ्या श्रीपाद बाबांनी केला आणि घरोघरी प्रत्येकाच्या घरामध्ये बीजनामाचा प्रसार केला. बीजनाम, आणि हे बीजनाम काय सेवितो हा रस वाटितो अनेका आणि घ्यारे होऊ नका रामबली. त्या ठिकाणी त्यांनी वारसाचा विचार केला नाही बरं का. आता संप्रदायामध्ये वारसाचा विचार केला जातो, चांगलं बारकाई नाही का बरं का. वारसाचा विचार केला जातो, तो वारस असेल त्याला गादी द्यायला जाते, पण माझ्या श्रीपाद बाबांनी तो विचार केला नाही. हेच माझी मुलं आहेत आणि हेच माझे काय, त्यांना गादीवर बसायचा हक्क दिला आणि सर्वांनी ते कार्य धडाडीने चालू केलं. आज महाराष्ट्रामध्ये आपल्या अनंत संप्रदायामध्ये कुठे आळंदीला जागा मिळत त्यांनी केलं, युक्ती केली. परमार्थामध्ये युक्ती, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती केली, मावळे सगळे जमवले आणि मग स्वराज्याचा राज्यकारभार केला. युक्ती पाहिजे, युक्ती. परमार्थ असो किंवा संसार असो, युक्तीच आहे, तिथे दांडगाई कामाची नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्य से सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्यांनी काय केलं, एक अंतरंग आहे आणि एक बहिरंग आहे. अंतरंग आहे आणि दुसरा बहिरंग आहे. परंतु बाबांनी संतांनी काय केलं, जे मुद्द्याची गोष्ट आहे तिकडे जास्तीत जास्त केलं. कुठे ही उपाधी आहे, शरीर नश्वर आहे, जाणार आहे, पंचमहाभूताचा आहे, नाश पावणार आहे, तरी देखील भगवंताने सगळ्यांना सारखं वाटलं जरी असलं तरी विशेष पाऊले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. या हलामासाचा गोळा आहे, हा नश्वर आहे, नाश पावणार आहे, परंतु याच शरीराने याच देही ओळखी करा आत्माला. सगळ्यांना सारखं दिलं, आहात निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, पण माणसाला मात्र विशेष दिलेला आहे. तसा जर पाहता या माणसाचा काही उपयोगाला येत. शरीर दुर्गंधीचे सार, शरीर दुःखाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे सार नाही अपवित्र शरीरा ऐसे. या शरीराचा तसा जर विचार केला तर काही उपयोग नाही. 84 लक्ष योनीमध्ये त्याच्यामध्ये जारज, अंडज, श्वेदज आणि उद्भिद 84 लक्ष योनी 4 खाली निर्माण केले. जारज, जारज म्हणजे पशु, गाय बैल वगैरे जे काय आहे, ही जार पासून पशु, हरण, बकरी ही जार पासून निर्माण झाली. अंडज काही अंड्यापासून निर्माण झाली. उद्भिद काही धान्यापासून निर्माण झाली, 4 खाली तयार केली. आणि श्वेदज, श्वेत म्हणजे घाम. बाबा सांगायचे की 1 महिनाभर जर आंघोळ आपण केली नाही तर ह्या आपल्या डोक्यामध्ये जी ऊ निर्माण होते, ऊ ती कुठून निर्माण होते बाबा सांगायचे. बारीक विचार सांगायचे. तर ती ऊ जे निर्माण होते ती श्वेत म्हणजे घामापासून निर्माण होते. ऊ बरं का, ऊ जी आहे ही घामापासून निर्माण होते. म्हणजे अंडज, स्वेदज, उद्भिद आणि या 4 खाली. त्याच्यामध्ये मनुष्य देहाला मात्र विशेष ज्ञान दिले. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संत आधी स्वतः देव झाले, मग त्यांनी सर्वत्र देव पाहिला. अंतरंगामध्ये आधी काय केलं, स्वतः देव झाले, मग त्यांनी सर्वत्र देव पाहिला. त्यांना गाढवात, कुत्र्यात, भूतात, माणसात देव दिसला. नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला, तुकोबारायांना भूतात देव दिसला,
पिपाळी राजाला वाघात देव दिसला, माझ्या श्रीपाद बाबाला बैलात देव दिसला. पहा, माझ्या श्रीपाद बाबाला श्रीगोंद्याला एवढा मोठा उत्पत्त झालेला बैल, तसा तर तुम्ही आता रेषवरती बैल आणता ना, असा उन्मत्त झालेला आणि बैल होता. तो कोणालाच आवरत नव्हता. पण बाबाने सांगितलं, भाऊ काय संतांची ताकद असेल, बैल शांत असेल. म्हणजे माझ्या श्रीपाद बाबांना बैलात देव दिसला. ज्ञानोबांना रेड्यात देव दिसला. जो रेडा धर्मपंडितांनी आता रेड्यामुखी रेडाच का निवडला असेल, बाकीचे प्राणी नव्हते का? रेडा हा निर्बुद्ध प्राणी असल्यामुळं त्या ठिकाणी धर्मपंडितांनी सांगितलं, अरे हा रेडा आहे, रेड्याचा आत्मा आणि तुझा आत्मा एक का? माऊलींनी सांगितलं एक आहे. सर्व घटी राम, त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे. माझ्या भगिनी वर्गामध्ये आत्मा आहे का? जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची धागा नानापरी कपडे, चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. मुक्ताबाईने माझ्या सांगदेव 1400 वर्ष झाला, काळाला जिंकला, मेलेली माणसाची जिवंत उठा करायची ताकद. 1400 ठिकाणी समाधी घेतली, काय ताकद योगी. परंतु माझ्या 9 वर्षाच्या मुक्ताबाईने, अरे सांग्या कोरा, तू कोराच राहिलास रे बाबा, कोरा. तिथे परमार्थामध्ये वयाची अट नाही बरं का, वयाची अट नाही. 1400 वर्षाचा सांगदेव, माझी मुक्ताबाई 9 वर्षाची, तरी देखील किती वर्ष जगला याला किंमत नाही. जगून काय गेलं याला फार मोठी किंमत आहे. आणि म्हणून सांगदेव महाराज शरणागती पत्करले. सांगदेव मध्ये आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ज्ञानाला फार किंमत आहे. ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी अधी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. आणि म्हणून रेड्याचा आत्मा, रेड्यामध्ये असणारं चैतन्य, झाडामध्ये असणारं चैतन्य, दगडामध्ये असणारं चैतन्य वेगळं. पै गगन जेवढे जैसे, पवनही तेवढाच असे, सहज हळवल्या वेगळा दिसे, एरवी गगन तोची तो. आपल्या बाबा सांगायचे आपल्या नागपुडीतला श्वास, आकाश, प्रकाश आणि वायू एक का दोन? काय विचार मांडायचे बघा, काय विचार आहे. आणि ते विचार आता चांगले चांगले आळंदी पंढरपूरला विशारद झालेले एवढे विचार मांडू शकतात. बाबा सहज बोलायचे, सहज. त्यावेळेला सांगितलं, तुका धन्य आम्ही तुका देखल्या. तसं आम्ही श्रीपाद बाबा बघितले, हे आमचं भाग्य आहे. श्रीपाद बाबांच्या मुखातून प्युअर वेद बोलत होते, वेद. वेदांताचा अर्थ आमासेची ठावा आणि इतर आणि व्हावा भारनाथा. तुकोबाराय म्हणतात, वेद दया गादी आम्हा तयाची संगती. जे वेदाने मान्य केलं, जे देवाने मान्य केलं, जे संतांनी मान्य केलं, आणि तेच माझ्या श्रीपाद बाबांनी मान्य केलं. जे राखून ठेवलं का? राखून ठेवलं. जसं त्या गाय आईच्या जे काही दूध आहे ते मुलासाठी द्यावं का राखून ठेवलं, तसे माझ्या श्रीपाद बाबांनी ते ज्ञान त्यांना मिळालं की राखून ठेवलं का? जगाला देत सुटले. कसं कार्य केलं ज्ञानोबारायांनी? राखून ठेवलं का? त्यांच्या गुरुने त्यांना हे अनादिकाळाचं तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान, गुह्यज्ञान, आत्मज्ञान हे जे दिलेलं आहे ते त्यांनी राखून ठेवलं नाही राखून ठेवलं. दादा, आता तुम्ही दिलेलं हे ज्ञान मी प्रतिज्ञा केले, जगाला पाहिजे. आता विश्वात मके देवी, माझ्या संपूर्ण विश्वाला हे कळावं. ज्ञानोबारायांचे अनंत उपकार आहे, माझ्या श्रीपाद बाबांचे अनंत उपकार आहे की त्या आतापर्यंत तुमच्या आमच्यापर्यंत हे आलं. काय सांगू आता संतांचे उपकार, माझं निरंतर जागवलं. एवढं जागवलं आपल्याला की आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून दिली. जन्म आणि मरणातून आपल्याला बाद केलं. पुनरपी जन्मा नाही येणे ऐसे केले. म्हणून या उपाधी, माझी हे शरीर ही उपाधी आहे.
मानवाला शरीर मिळालं आणि पशुपश्वाधिकालाही शरीर मिळालं. तसा जर विचार केला तर मानवाला शरीर, तुम्हा मला शरीर मिळालं, पण पशुपश्वाधिकालाही शरीर मिळालं. परंतु माणसामध्ये आणि त्या जनावरांमध्ये फरक आहे. काय कसा फरक आहे? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. याच्या पलीकडे पशुपश्वाधिकारा कळत, पण माणसाला मात्र हे ज्ञान दिलेलं आहे. माणसाला हे ज्ञान दिलेलं आहे, जाणायचं ज्ञान दिलेलं आहे. मग जाणायचं काय? तुम्हा मला आता मनुष्य देह मिळाला, पुन्हा मिळणार नाही. मग काय करायचं? आपलीच आपल्याला विसर पडला, विस्मृती झाली. माणसाचा जन्म तुम्हा आम्हाला मिळाला, उत्कृष्ट मिळाला. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, त्याने तू जोडसी त्या नारायणाला, भगवंताला जोडण्यासाठी तुम्हा आम्हाला दिले की नाही? मग आपली त्या ठिकाणी विसर पडला. आपण संसारामध्ये रत झालो, संसारामध्ये दंगून गेलो, रंगून गेलो, आणि ज्याच्यासाठी आलो त्याच्याबद्दल गैरहजर. हजर का गैरहजर? गैरहजर. चांगला जर विचार केला, जर आता किती लोक आहेत त्या गावामध्ये, त्यांच्या भाग्यामध्ये नाही का अनंत जन्माची असेल पुण्य सामुग्री, तरीच जीवाग्री नामे श्रीरामाचे, अन्यथा नाही. मुखामध्ये पवित्र भगवंताचं नाम येण्यासाठी अनंत, एका जन्माची नाही, अनंत जन्माची पुण्य असावी लागते. मग आता त्यावेळेला विभीषण रामाला शरण गेला. रावणाचा भाऊ आहे, बरोबर आहे. रामायणामधली कथा आहे. विभीषण रामाला शरण गेला. आता त्यावेळेला त्यांनी सांगितलं, विभीषण मला शरण आला, मी त्याला कोणचं राज्य दिलं? रावणाचं राज्य, लंकेचं राज्य दिलं. पण काही लोकांनी प्रश्न विचारला, विभीषण तुम्हाला शरण आला तर त्याला लंकेचं राज्य दिलं, जर रावण तुम्हाला शरण आला तर काय द्या? तर त्यांनी सांगितलं, रावण मला शरण आला तर माझ्या अयोध्येचा मित्र राजा म्हणून. आणि मग अशा ठिकाणी विभीषण शरण गेला. विभीषण शरण गेल्यामुळं सर्व संतांनी सांगितलं, आतापर्यंत प्रल्हाद, नारद, विभीषण सगळे काही भक्त होऊन गेले. त्याच्यामध्ये नारद आहे. नारद असल्यामुळं सगळे मोठमोठे प्रति महाराज त्या ठिकाणी संत होऊन गेले. परंतु नामदेव महाराज म्हणतात, देवा सगळे भक्त आहेत, प्रल्हादासारखे भक्त आहेत, तुझे भक्त झाले, परंतु विभीषण भक्त आम्ही मान्य करणार नाही. काय बोलले रामायणामध्ये? विभीषणाला आम्ही भक्त म्हणणार नाही. का बरं? तर विभीषण शरण आला, मनसी विभीषण शहाणा. काय म्हणतात? देवा तू विभीषणला शहाणा म्हण, मनसी विभीषण शहाणा, जाऊन रामाशी भेटला पण राम रूप नाही झाला. फक्त त्याला राज्य मिळालं पण राम रूप झाला नाही. काय शरणागती पत्करली, पण ज्याच्यासाठी आपण संकल्प करलो, जन्म आणि मरणाच्या पलीकडे जायचं असेल ते मात्र त्याने केलं नाही. म्हणून देवा तू विभीषणला शहाणा म्हण, आम्ही त्याला शहाणा म्हणणार. त्याला मान्य नामदेव महाराज म्हणतात की त्याला आम्ही शहाणा म्हणणार नाही. म्हणून ही उपाधी आहे आणि या उपाधीमध्ये चैतन्य आहे. ते चैतन्य साधू संतांनी जाणलं, त्यांनी स्वतः देव झाले, सर्वत्र देव पाहिला. त्यांना गाढवात, कुत्र्यात, नाथबाबांना गाढवात देव दिसला. नाथबाबांना गाढवात देव दिसला. जे काशीहून आलेलं गंगेचं पाणी जे आहे तीर्थ, ते गाढवाला वाजलं, त्यांना गाढवात देव दिसला. का? तर त्यांनी स्वतः देव पाहिला, स्वतः देव झाले, अंतर्ज्ञानामध्ये स्वतःची ओळख करून घेतली आणि मग सर्वत्र देव पाहिला, सर्वत्र देव पाहिला. एक दिवस असा प्रसंग आला की आपल्या या आळंदीमध्ये, आणि आळंदीमध्ये एक दक्षिणेला गाव आहे, त्याचं नाव आहे कुडूस. दक्षिणी साईडला एक गाव आहे आळंदीमध्ये, त्या कुडूस गावाचं नाव आहे. आणि त्या कुडूस गावामध्ये एक व्यक्ती राहते, त्या व्यक्तीचं नाव आहे गंगाराम पवार. आणि त्या गंगाराम पवाराची एक म्हैस हरवली. चांगला आहे का बरं? त्या गंगाराम मावाळाची म्हैस हरवली. आता म्हैस हरवली, म्हैस कुठे गेली असेल? ज्ञानोबारायामध्ये याच्यामध्ये ओवी सांगितली. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरी हा जगतमान्य ग्रंथ आहे. आपल्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते ज्ञानेश्वरी. फक्त वाचायला आपल्याला वेळ नाही, वाचायला वेळ नाही. ज्ञानेश्वरी, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांचा गाथा आणि नाथबाबांचं भागवत, जे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे ते सगळं उत्तर त्याच्यामध्ये आहे. आपल्याला पाहायला वेळ नाही. पण ती म्हैस कुठे गेली असेल, कुठे गेली असेल? तर माऊलीने सांगितलं हिरव्या चारी भांबावी बसी. त्याच्यामध्ये ओवी, याच्यामध्ये ओवी आहे बरं का, ज्ञानोबरायांची ओवी आहे की हिरव्या चार जिकडे असेल तिकडे जनावर जातं. आणि म्हणून ती म्हैस ते गंगाराम मवाळ कुडूस गावातून कुठे गेले? भंडारा डोंगरावर. तिथं जंगल होतं, कारण हिरवा पाला तिथं असतो. आणि तिकडे म्हैस शोधता शोधता गेले. आणि गेल्याच्या नंतर तिथे जगद्गुरु तुकोबाराय ध्यानस्थ बसलेले होते त्या जंगलामध्ये. आता ते जंगल होतं, तिथे हुईसो प्राणी होते त्यावेळेला. पूर्वीचा काळ 350-400 वर्षापूर्वीचा काळ आहे. 350-400 वर्षापूर्वीचा काळ. आता त्या भंडारा डोंगरावर जंगल होतं पूर्वी, हिंसा स्वापात होती. आणि अशा स्थितीमध्ये एका दगडावर बसून जगद्गुरु तुकोबाराय ध्यान करत होते. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. सतत भगवंताचं नामस्मरण करत होते. आणि अशा स्थितीमध्ये गंगाराम पवाड्याची त्यांना पाहिलं. पाहिल्याच्या नंतर त्यांना वाटलं म्हैस, आतापर्यंत मी सगळ्यांना विचारत आलो, कोणी सांगितले नाही. परंतु ह्या बाबाला म्हणून कळलं माहिती असेल, कारण हे जंगलामध्ये इथेच राहतात. म्हणून त्यांना ते असे हात लावायला उठवायला गेले. आता ते ध्यान केलेलं होतं. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीचं विदेही सोनस्वाला. जे कीर्तनकार, प्रवचनकार आता आपण जे आहेत स्वतःला विसरलं पाहिजे. आता आपण विसरत नाही. याचा अर्थ आपण तुको गोरोबा काकामध्ये स्वतःला नामस्मरणामध्ये विसरले. आणि कोण असा महात्मा आहे स्वतःच्या मुलाला तुडवी? असं कोण आहे का? स्वतःच्या लेकराला तुडवणारा, जो नामस्मरण केलं तो स्वतःला भगवंताला विसरला, ते लेकरू मिळालं, तो भाग पहिला आहे, तो आपला विषय नाही. परंतु नामस्मरण करत असताना ते स्वतःला विसरले. तसे माझे तुकोबाराय स्वतःला विसरले. नामस्मरण करता करता स्वतःला विसरलेले हे गंगाराम बाबा त्यांना आपले उठवतात, उठत नाही. परंतु समाधीतून जागे झाले. आता ज्ञानेश्वर महाराज आज 800 वर्ष झाली माऊलीला. किती? 800 वर्ष पूर्ण होती. आता त्यांनी त्यावेळेला ते जप करतात बघा, बारकाई ऐकताय ना सगळे. त्यावेळेला तो जप करतात, तो नाम आजही चालू आहे. ते नाम कुठलं असेल? वैखरी वाचेतून असेल, परार पच्चंती मध्यमानी वैखरी या वाणीतून असेल. परे होणे परते घर तेथे राहू निरंतर, किंवा निरंजनी आम्ही बांधिये घर, निरंजनी आम्ही बांधिये घर. माऊली सांगतो त्या निरंजनी ना ऊपर ना नीचे असा आदातरी साधकाची अवस्था. पहिलं जेव्हा नामस्मरण होतं, बाबा सांगायचे, रामदास आपले नारायण बाबा, रामदास बाबांनी आम्हाला चेक केलं बरं का, आमची अवस्था होत नव्हती. रामदास बाबांनी सांगितलं, बाबा तुमच्या ताब्यात दिलेली ही माणसं आहेत, 40-50 लोक आहेत, अवस्था होत नाही. रामदास बाबा म्हणजे एकदम कडक होते बरं का अवस्था होत नाही? बसा, प्रबोध दिला तरी बसा. परीक्षा घेतली, चाचणी ज्याला म्हणतात, महात्मा कसा असा कळत होते. प्रबोध आम्हाला दिला, आम्ही सगळे प्रबोध दिल्याच्या नंतर माणूस थंड पडतो ना, तरी देखील बोलले बसा. मोठे बाबा पण होते तिथे. 40-50 लोक आम्ही ध्यानाला बसलो. बाबांनी स्पर्श, जसा वेड्याला स्पर्श झाला, बाबाजी चैतन्याने तुकोबारायला स्पर्श डोक्यावर हात ठेवला, अवस्था झाली. रामदास बाबांनी आमच्या डोक्यावर हात ठेवला, काय झालं असेल? 40 लोक बेहोश. 40 लोकांची अवस्था. काय होत नव्हती? काय बिघडलं होतं? काय चुकलं होतं? चाचणी. याला अभ्यास माणूस म्हणतात, याला परिवर्तन करणारा माणूस म्हणतात, अनुभवी माणूस पाहिजे. अनुभवी. येड्या कबाळाचे काम अनुभवी, येड्या कबाळाचं काम अनुभवी. आणि म्हणून त्या ठिकाणी माझा विषय होता की बाबाजी झाले, वेळ झाले ना.
चालतं. बाबाजी या दृष्टांत सांगून संपूर्ण ठेवलं. जास्त किती जरी सांगितलं तरी असं. आणि मग त्या समाधीतून जगद्गुरु तुकोबाराय जागी झाले. तुकोबारायला म्हटलं एवढ्या घनदाट जंगलामध्ये आता देऊगाव तिकडे दक्षिणचा तो कुडूस गाव तिथून ते इकडे आलेले आहेत. तुकोबारायने त्यांना पाहिले. कासवीसारखं प्रेम तयार झालं. वा वा तुकोबारायला आनंद वाटला. मला कोण इकडे विचारत नाही. गावात परिस्थिती तशी, घरात परिस्थिती तशी, मला पण आज ही व्यक्ती मला भेटायला आली. आनंद वाटला. आनंद वाटल्याच्या नंतर बोलले काय काय आनंद आहे, काय बोलले, काय पाहिजे तुम्हाला. त्यांना वाटलं देवाबद्दल काय विचारत असतील. संसारिक माणूस संसार म्हणून संसारी माणसाचा संग अज्ञान हा ज्ञानाचा भंग करतो आणि परमार्थिक माणसाचा संग भगवंताची संग आहे. किती फरक आहे बघा. संसारिक माणूस आणि कोण परमार्थिक माणूस संगत करणार कोणाची संतान की संगत करणे. संतांची संगत जर केली तर रस की लुटालूट आणि संसारी माणसाची संगत केली तर फुकट माटा गुट. फुकट माटा म्हणून संसार अनेक नका पडू गबाळांचे भली. परमार्थिक माणूस आहे त्याने परमार्थाची संगत करावी. आणि म्हणून तुकोबारायला आनंद वाटला. हा माणूस एवढा आलाय काहीतरी याच्यामध्ये देवाबद्दल उपलब्धी झाली असेल, देवाबद्दल विचारत असेल. आणि म्हणून त्याने सांगितलं काय नाही महाराज, मी आलो एवढ्यासाठी, माझी माई हरवली, तुम्ही पाहिली का. तुकोबारायने कपाळाला हात लावला. अरे भल्या माणसा, म्हैस काय देऊ गावामध्ये कमी आहेत का. जर म्हैस शोधायची असेल तर एवढा देऊ गाव सोडून मी भंडारा डोंगर गाठला. देऊ गावामध्ये म्हैशी कमी आहेत का. अरे भल्या माणसा, तुला जर प्रयत्न करायचा असेल म्हैशीसाठी नको करू, देवासाठी प्रयत्न कर. काय बोलले, देवासाठी प्रयत्न कर, म्हशीसारखी नको. की अनेक नका पडू गबाळांचे भरी. तुला जर प्रयत्न जर करायचा असेल तर म्हशीसाठी नको करू. म्हशी करता 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 त्याच्यातच तू त्या जलभरत राजासारखी वासना निर्माण होईल आणि एक दिवशी तुझा श्वास निघून जाईल. त्याच्यात पुन्हा तुला जन्म घ्यावा. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. वासना समूळ नष्ट कर. आणि तुला जर प्रयत्न करायचा असेल तर देवासाठी प्रयत्न कर. उपदेश उपरती झाला. पण माझी म्हैस सापडेल का. त्यांच्या मुखातून सहज शब्द आला. वाचा सिद्धी पावा. नामस्मरणाने पावली सांगतात 10-11 अध्याय. वाचा सिद्धी पावा, आज्ञापक व्हाल. बाबा सहज ज्या वेळेला कीर्तनाला उभे राहायचे, सगळ्यांनी आता ज्यांनी पाहिले रूपाचा रामकृष्णाला सुरुवात झाली की सगळ्यांची अवस्था व्हायची. सगळे त्यांच्या पायाजवळ जाऊन गडगड लोळायचे. रूप पाहता लोचनी साधी कुठे गायन बियन काय नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. एवढा म्हटलं की लोकांची अष्टसात्विक भाव. माझ्या माता भगिनी पदर डोक्यावर नाही. नव्हते बाई मी भानात पदर काय ना ते आहे की नाही. पदर डोक्यावर नाही. पदराचा एवढ्या त्यांची अष्टसात्विक भाव तयार व्हायची. काय बाबाच्या शब्दामध्ये ताकद असेल. काय ताकद असेल. कशामुळं नामस्मरण. आणि म्हणून सहज तुकोबाराय बोलले जा घरी. इकडे तिकडे कुठे शोधू, इकडे तिकडे कुठे जाऊ नको. शरीर गोट्याचा तुझ्या गोट्यात म्हैस बांधलेली आहे. काय अधिकार असेल, काय शब्दामध्ये ताकद असेल. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. काय सांगितलं, शब्द हा बहुसार उपकाराची राशी. हा कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, त्याच्या मुखातून जे पवित्र वाणी. म्हणून काही सांगितलं याला महत्व नाही. डॉक्टरकडे आपण जातो की नाही. आपल्याला दुःख झालंय, वेदना होतात, डॉक्टरकडे जातो. डॉक्टर काय आजार झालाय, डॉक्टर त्याचं निरीक्षण करतो आणि काय हे औषध घ्या, ते औषध घ्या, ते औषध घ्या. जवळजवळ 5-10 प्रकारची औषधं लिहून देतो. त्यातली एक गोळी आपल्याला लागू पडते. कीर्तन प्रवचन काय ऐकावं. आता ते तुम्ही ऐकलं असेल. आता
अधिक मासाचं मी सांगत नाही बरं का, तुम्ही सांगा आता काय सांगायचं, माझी वेळ झाली नाही. अधिक मासाचं सांगत नाही. तर यातली एक गोळी आपल्याला लागू पडते, म्हणजे कीर्तनकार प्रवचनकाराच्या मुखातून जो शब्द निघतो, संपूर्ण कीर्तन नाही कळलं, प्रवचन नाही कळलं, तरी एक शब्द जरी आपल्याला घेऊन गेला तुमचं कल्याण. आणि म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, जा घरी, गोट्यामध्ये म्हैस बांधलेली आहे. शब्दामध्ये ताकद आहे, त्यांनी सुद्धा विश्वास ठेवा. संतांची ये पायी हा माझा विश्वास. घरी गेले, इकडे तिकडे न शोधता सरळ घरी गेले. घरी गेले, घरात गेल्यानंतर खरंच म्हैस गोट्यात बांधलेली पाहिली, आनंद वाटला. घरी विचारलं घरच्या लोकांना, कधी म्हैस आली, कुठून आली, कशी आली, त्याला पण माहिती नाही. ते म्हणतात कधी आली आम्हाला पण माहिती नाही. मग म्हैस बांधलेली आहे गोट्यात, तुम्हाला माहिती नाही? बोले आम्हाला पण माहिती नाही. मग बांधली कुणी? म्हैस गोट्यात बांधली कशी काय आली, कुठून आली? तिथेच थांबले, तिथेच पश्चाताप झाले. त्यांचं डोकं ह्यूज ब्रेक, बाबा सांगायचे ह्यूज ब्रेक, डोकं वापरा. आणि मग त्यांना पश्चाताप झाला. काय बोलले होते ते? अरे म्हैसीसाठी काय प्रयत्न करतो? तुला जर प्रयत्न करायचा असेल ते देवासाठी प्रयत्न कर. तिथून पळत पळत आले, तसे पायी आले बरं का, पायी पळत पळत आले. तुकोबारायांच्या श्री संताची या माथाच्या नावरी साष्टांग हे करी दंडीबद्ध तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेने शेवया. संत महात्मे असे असावेत जे ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू असे संत महात्मे. एकतर संत मिळणं दुर्मिळ गोष्ट आहे. संत कळले, मिळाले, संतांची भेट झाली, दुर्मिळ आहे. पण संतात जसं वाघिणीचं दूध मिळालंच तर कुठल्या भांड्यात ठेवावं, दुर्मिळ आहे. तसं संतांची भेट दुर्मिळ आहे. बरं संत भेटले पण कळणं दुर्मिळ आहे. बरं कळलं काय मागावं नाही कळत बाबा. संसारातलाच आपण मागत बसतो, माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल, माझ्या घराचं कसं होईल, माझ्या शेतीचं कसं होईल. संत महात्मे म्हणतात, बाबानो संसाराबद्दल विचारायचं असेल तर आमच्याकडे येऊ सुद्धा नका. तुम्हाला घरादाराची का परपंचाची जर काही गोष्ट असेल तर आम्हाला विचारू नका. बसाबाशी वधू संसार प्रपंचाच्या गोष्टी तुम्हाला विचारायचं असेल तर देवाबद्दल विचारा. काही असे दैशा येईल माझ्या चित्ता, चित्त पांडुरंगा झुरत नसे. माशाचं जीवन काय? पाणी. त्याला पाण्याच्या बाहेर काढला तर तळमळ करतो की नाही? तळमळ. तसं देवाबद्दल तळमळ असेल, देवाबद्दल तशी तळमळ. जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. आणि मग तसेच आले, त्यांनी तिथं पाहिलं, संत भेटले. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेने 14 श्लोक. परिप्रश्नेने शेवया, प्रश्न विचारावा. कही मी उद्धार पावे, कही कृपा करीन नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. मला जे सुख मिळेल का, मला समाधान मिळेल का, मला आनंद मिळेल का? क्षणिक सुख नको बरं का. संसारातलं क्षणिक सुख आहे. घर बांधलं, 20-25 लाखाचं घर बांधलं, बंगला बांधला, सुख आहे? सुख आहे? 25 लाखाची फॉर्च्युनर गाडी घेतली, सुख आहे? शेती घेतली, 50-100 एकर शेती घेतली, सुख आहे? पण हे सगळं करता 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 काय काय सांगितलं त्यांनी की संसार आणि परमार्थ मुळीच नाही. त्याच्यामध्ये संसारामध्ये जर सुख असतं तर राजे महाराजे 99 कोटी राजे गेले. 99 आठापर्यंत छत्रपती शिवाजी राजे हे शेवटचे राजे. आता जे राजे आहेत ते राजे म्हणता येणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज 99 कोटी राजापैकी भागवतात सांगितलं बरं का. भागवतामध्ये 99 कोटी राजा होऊन गेले. त्याच्यामध्ये प्रभू राम आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, दशरथ राजा आहे, रावण आहे, असे राजे 99 कोटी राजे होऊन गेले. पण त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज भगवान शंकराचा अवतार, त्याने तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, कंठी बिरवा तुळशी, व्रत करा एकादशीचे व्रत केलं. आम्ही देणे सुखी, विठ्ठल विठ्ठल म्हणा सुखी, तुमचे येळ वित्त धन आम्हा मृत्यू के समान. तुका म्हणे जपा मंत्र त्रि अक्षरी सोपा. 3च अक्षर आहे. मंत्र किती आहे? 3.5 कोटी मंत्र आहे. पण 3 काय सांगितलं? 3च अक्षर आहे. 3 अक्षर. आता असे भरपूर मंत्र आहे पण 3 अक्षर
ती 3 अक्षरं गुरुच्या मुखातून आली तरच ती पवित्र आहे. मोठके गुरुमुखे उदयदात दिसे, हृदयी स्वयंभूची असे, प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपैसयाचे. जे गुह्यज्ञान गुरुच्या मुखातून पडता क्षणी शिष्याच्या हृदयात असलेले स्वयं ब्रह्म या सहज प्राप्त होते. आणि म्हणून ती म्हैस, आता पुढे काय बोलत नाही, थोडक्यात सांगू की म्हैस मिळाल्यानंतर तुकोबारायाकडे ते आले, सांगितलं तुम्ही जे बोलले होते असा वक्ता श्रोता असा असा विचारा ना. बाबा सांगायचे आम्हाला प्रश्न विचारा, आम्ही रात्रभर त्यावेळेला गाडी नव्हती, बाबा एसटीत जायचे, वस्तीचे तिथेच राहायचे, मग सगळे लोक तिथे गप्पा गोष्टी मारायचे, सब परमात्मी गोष्टी. विचारा ना प्रश्न, असा बहादर एक पण नाही विचारला. पण तो गंगाराम पवार जगद्गुरु तुकोबाराला विचारायला गेले. तुम्ही म्हटलं होतं अरे म्हैशीसाठी काय प्रयत्न करतो, देवासाठी कर, आता मला देव बघायचा आहे, तुम्ही मला देव दाखवा. अरे वा वा आनंद, तू भेटलास. आतापर्यंत मला या गावामध्ये देहू गावामध्ये मी कीर्तन रोज केली, पण मला विचारणारा कोणी भेटला, पण तू आज मात्र मला भेटलास. आनंदाची गोष्ट आहे. धन्य ही आनंदाची सापडली, तेने संत सज्जन भेटली कृपाळ, तेने भेटला बुद्धीचा बळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. आणि मग त्याच्या जीवनामध्ये गंगाराम मावळ्याच्या बसवलं अनादी काळाचं तत्वज्ञान, जे सूर्यापासून चोरून ठेवलं, जे ब्रह्मदेवापासून सगळ्यांपासून राखून ठेवलं, ते मात्र कानी जे पेरिले डोळा ते उगवले आणि व्यापक भारले तुमची हरी. त्याला आनंद झाला. आणि तेच गंगाराम पवार तुकोबारायांचे 14 टाळकऱ्यापैकी टाळकरी बनले आणि त्यांनी तुकोबारायांची गाथा लिहिली. बस, मला तर पुढे सांगायचं नाही, त्याचा उच्चार झाला, त्याची उपलब्धी झाली. तेवढंच मात्र तुमच्या आमच्या भाग्यामध्ये व्हावं. आणि म्हणून हा मळमास, उत्तम मास, याला मैत्र काय मैत्र मळमास म्हणतात, अधिक मास म्हणतात आणि पुरुषोत्तम मास. पुरुषोत्तम हा भगवान प्रभू राम आहे. आता तिकडे मला जायचं नाही, आता इथे सेवाला संपूर्ण देतो, पूर्ण देतो. म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्य असेल सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. साधू संतांनी त्या चैतन्याला स्वीकारलं आणि तेच चैतन्य सगळ्यांना द्यायला लागले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पोसून. परंतु लोकांनी घरदार बंद केली. जशी आता ही मोजकीच लोक या ठिकाणी आली, यांना समजलं म्हणून आली. बरोबर आहे की नाही? समजलंय म्हणून आलीत की नाही? आणि म्हणून तसं त्यावेळेला लोकांनी घरदार बंद केली. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे उदले लागे. तुमचा देव आम्हाला लागत नाही. मग तुकोबाराय थांबले का? श्रीपाद बाबा थांबले का? श्रीपाद बाबांना सुद्धा सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, बरे प्रसंग आले. जसं आता तुम्ही हे कार्य तुमच्या हातात दिले, हे कार्य करत राहायचं, त्याच्यामध्ये अडचणी येणार. लक्षात ठेवा, अडचणी चांगल्या कार्यामध्ये अडचणी येणार, पण त्या अडचणीवर मात ठेवून पुढे चालायचं आहे. ज्ञानोबाराय टाटी लावून बसले. मुक्ताबाईने माझ्या सांगावं, टाटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे पटेल. काय सांगितलं? तुम्ही कार्य करायसाठी, जगाचा उद्धार करण्यासाठी आले, टाटी लावून बसायचं. श्रीपाद बाबांना अनेक अडचणी आल्या, थांबले का? ढवळून काढले. तसं ढवळून काढायचं, काही गप्प बसायचं नाही. आणि म्हणून या ठिकाणी थांबतो. अधिक 5 मिनिटं घेतली, सर्वांची माफी मागतो. वेळ गेला, जास्त वेळ टाइम बाबा श्रीपाद बाबा टाइमिंगला महत्व द्यायचे. नामदास बाबा मात्र कीर्तनामध्ये 2 तास 4, आमच्याकडे 4 तास घेतले काळ्याचं कीर्तन. बाबा काय चाललंय? टाळकरी बोलले बसा, विधी बसा. नामदास बाबांच्या कीर्तनामध्ये तुम्हाला माहिती आहे विधी व्यवस्था विसरून जायचे. 4 तास 5 तास बाबा सांगायचे हो काय चाललंय, बस करा की आता, थांबवा की. आणि म्हणून जास्त सांगत अर्थ नाही. म्हणून या ठिकाणी पूर्णविराम देतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. झालेली सेवा माझ्या श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, माझे मारुतीराय यांच्या चरणावर ठेवून आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर हे करून सेवेला पूर्ण करा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज
विश्वास देवे हे वागे पुरुषावे पुरुषोनी